नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित 7 इंचे रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात सीझन 2. सध्या सुरू असलेलं प्रकरण आहे काहीतरी अकल्पित असं. ऐकूयात पुढे काय घडलं. आम्ही सर्वजण त्या मंडपाबाहेर उभं राहून एकमेकांकडे बघत होतो. खूप बायका मुलं अजून बेशुद्धच होती. आमचे गुरुजीही बेशुद्धच होते. त्यावेळी मी वाकून त्या मंडपात बघितलं. आता त्या सुनसान मंडपात कुणीही नव्हतं. तिथे फक्त मास्तरांचं, त्यांच्या आईचं आणि गौरीचं धड ताठ होऊन पडलं होतं. गौरीचं ते सुंदर मुखकमल तिच्या ताटातच पडलं होतं, तर मास्तर आणि त्यांच्या आईचं मुख, त्याचा झालेला तो खिमा आणि ते मांसाचे लहान लहान तुकडे जागोजागी उडून रक्तानं भरून पडले होते. त्या सर्व हत्याकांडाच्या जवळ आरा काका अक्षरशः रक्तानं भरून आपल्या पत्नीचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ते तिच्या केसावरनं हात फिरवत रडत पुटपुटत होते की सीते मला क्षमा कर, मला क्षमा कर. तेव्हा आमचे दौलती काका हलकेच त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले, आरा चल उठ, आपण सीतावहिनींना वाड्यात नेऊया. त्यावेळी दौलती काकांनी सीतावहिनींचं डोकं आराकाकांच्या मांडीवरनं खाली ठेवण्यासाठी हात पुढे केलाच होता की आराकाका एकदम दात ओठ खात भेसूरपणे किंचाळले, हरामखोर मास्तरा, खबरदार माझ्या सीतेला हात लावलास तर, नाही तर मी आत्ता तुझं मुंडकं तोडून कुत्र्यांना खायला घालीन. हरामखोर, चल निघ इथून. तसे आमचे दौलती काका बाहेर येऊन आजीला म्हणाले, आये, आपला आरा संपूर्ण वेडा झालाय. अगं, तो आत्ता मलाच मास्तर समजून शिव्या देत होता. जर उद्या असंच त्यांनी सगळ्यांना मास्तर समजून तो असं हत्याकांड करत सुटला तर आये महा अनर्थ होईल. तेव्हा तूच काय ते बघ. तसंच आपल्याला सीतावहिनीला वाड्यात न्यावं लागेल आणि आरानं त्यांना कोणाला हातच लावू दिला नाही तर. तेव्हा आजी म्हणाली, दौलती, आराला जरा वेळ सीताजवळ बसून रडू दे. तशानं त्याचं मन जरा मोकळं होईल, तो भानावर येईल. रामदास काका म्हणाले, आये, त्या अगोदर तू ह्या सर्वांशी बोल. हे गावकरी तरी किती वेळ असे ताटकळत उभे राहणार. लगेच माझ्या आजीनं आपल्या हातात सर्व सूत्र घेतली. ती सगळ्या गावकऱ्यांसमोर उभी राहून म्हणाली, गावकरी हो, मी आता काय म्हणतीये ते नीट ऐका. आपण सर्व गावकरी गौरीच्या लग्नासाठी इथे गोळा झालो होतो. तसे आता हा उभा आहे तो मुंगळ्या आणि हा शिवा भकत आपल्या मांजरीवाडीचे नाही आहेत, तरी मी आता जे सांगणार आहे ते त्यांनासुद्धा लागू पडणार आहे. तसा या शिवा भक्ताचा प्रश्न नाही. तो शिरगुप्पीचा असला तरी इथे मांजरीवाडीत येणारा जुना माणूस आहे. तेव्हाच मुंगळ्या म्हणाला, आजे, म्या पण मांजरीवाडीचा झालो आहे. म्या पवाराच्या शंकरचा मामा आहे. मुंगण्याच्या बोलण्यावर आजी काहीही न बोलता पुढे म्हणाली, सर्वप्रथम म्हणजे आरा आपल्या मांजरीवाडीतली एक मान्यवर व्यक्ती आहे. आज त्याच्या हातून जे काही हत्याकांड घडलं त्याला जबाबदार गौरी आणि मास्तरच आहेत. कारण जर कोणी आमच्या पोरीबाळीच्या अब्रूला हात घातला तर त्याचा हात मुळासकट छाटला जातो. एका बापानं वागावं तसंच आरा वागला आहे. जर आपल्यापैकी कोणावर असा प्रसंग आला असता तर आपणसुद्धा आरासारखेच वागलो असतो. तरी आता जे झालं ते होऊन गेलं. आता आपण या सगळ्या प्रेतांची विल्हेवाट लावून सीता आणि गौरीला अग्नी देऊया. पूर्वी मास्तर, त्यांची आई आणि गौरी जसे नाहीसे झाले तसेच आता आपण त्यांना पुन्हा नाहीसे करून आपल्या आराला सांभाळूया. इथली कुठलीच गोष्ट बाहेर जाता कामा नये. तसेच इथे पोलीस येता कामा नयेत. आपण आता हे हत्याकांड जगापासून संपून टाकून फक्त आपल्याला आपल्या आराला सांभाळायचं आहे. म्हणजेच इथे जे काही घडलंय ते ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. मास्तरांना आणि त्याच्या आईला आपण पुरून टाकून गौरी आणि सीताचा अंतिम संस्कार आत्ताच सगळे आपण करणार आहोत. मला विश्वास आहे आपल्या गावाची आबरू तुम्ही सगळेजण सांभाळणार आहात. या प्रकरणात पोलिसांचा कुठल्याही प्रकारे समावेश होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी होय आज्ये म्हणून मान डोलवली.
पुढे आजी म्हणाली, आता सर्वांनी आपापल्या वाड्याकडे निघावं. तातू, तू गुरुजींना उचल आणि आपल्या वाड्याकडे निघ. आणि तेव्हा तिथली सगळी बायका पोरं आपापल्या वाड्याकडे निघाली, पण गावकरी मात्र तिथेच आजीला मदत करण्यासाठी थांबले होते. इथे मंडपात आता कोणीच नव्हतं. थोड्या वेळानं आराकाका झोकांड्या खात कसे तरी धडपडत उठले आणि त्यांनी एकदा निश्चेष्ट पडलेल्या गौरीकडे बघितलं. नंतर गौरीच्या त्या ताटातल्या मुडक्याकडे बघून ते थू करून तिरस्कारानं थुंकले. नंतर तसंच त्या मंडपाच्या मागच्या बाजूनं झोकांड्या खात खात ते पुन्हा आपल्या वाड्यात गेले होते. त्यावेळी माझी आजी गावकऱ्यांना आपण आराला कसं सांभाळायचं ते सांगत उभी होती. जेव्हा आजीनं बायका मुलांना त्यांच्या वाड्याकडे जायला सांगितलं तेव्हा मुंगळ्या, बस्त्या, रुही आणि तानी आपल्या वाड्याकडे निघाले होते. नंतर रुही तानीला वाड्यात पोचवून मुंगळ्या रुहीला म्हणाला, रुया, तुम्ही आता निवांत दम खा आणि तथला समजा इसरा. म्या अनबा आता तथ दांशाने येतो, म्हणजे समदे गावकरी तथ हायती आणि आम्ही तथ नाही यो सातमाईच्या आजीला कळला तर ती बॉम्बा बोंब करेल. तेव्हा रुहीला आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून इतकं बरं वाटलं होतं, म्हणजे आता तिचा मुंगळ्या सुधारला होता. तसं ती लगेच म्हणाली, जावा धनी तुम्ही अनबा, इथं आमच्या संगती धर्म्यादादा आहे. तेव्हा मुंगळे आणि बस्त्या निघाले. तेव्हा बस्त्याला वाटलं खरंच आपण आता त्या गावकऱ्यांबरोबर राहण्यासाठी आराकाकांच्या वाड्याकडे जाणार आहोत. पण रस्त्यात बस्त्याला थांबून मुंगळ्या म्हणाला, बा तुम्ही बघला ना तो सातमाईचा डॉकरा कसा बोलला तो. अहो आता आपण आराचा वाट लावायचा, मग त्याचा जमीन मना इकत घेता येईल. चला आता माये संग. आणि बस्त्या म्हणाला, अरे पण मुंगळ्या कोणीकडं जायचंय. तर मुंगळ्यानं काहीही न बोलता शिरगुप्पीला जाणाऱ्या एका ट्रकला हात करून तो आणि बस्त्या सरळ तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोचले. आणि मुंगळ्या आपल्या फौजदार मित्राला जाऊन म्हणाला, राम राम साहेबानो. तसा तो फौजदार मुंगळ्याला बघून एकदम खुश झाला आणि म्हणाला, अरे मुंगळ्या, गड्या काय काम काढून शान राहिलायस. तसा मुंगळ्या म्हणाला, साहेबानो तुम्ही बेगी बेगी मांजरीवाडीला निघा. तथ 3 मुडदे पडले हायती आणि ती समधी वंगाळ माणसं समद लपून शान मोकळं व्हायला बघित हायती. मुडदा पाडणाऱ्या माणसाचं नाव हे आरा. त्याने आपल्या पोरीला, जावयाला आणि जावयाच्या आईला कुऱ्हाडीनं हाणला. तसा तो फौजदार चमकला. एका माणसानं 3 खून करून त्याला गावकरी आपल्या पाठीशी घालू बघतायत, याचाच अर्थ त्या सगळ्या खुनात मांजरीवाडीतल्या गावकऱ्यांचा हात आहे. अशा दबल्या जाणाऱ्या प्रकरणात भरपूर मलाई खायला मिळते हे त्या फौजदाराला माहिती होतं. लगेच पोलिसांनी भरलेल्या 2 जीपा भरवेगानं मांजरीवाडीकडे धावायला लागल्या. मुंगळे आणि बस्त्या फौजदाराजवळ बसले होते. तेव्हा रस्त्यात मुंगळ्यानं काय काय घडलं ते सगळं त्या फौजदाराला सांगताना सातमाईंच्या आमच्या आजीचं बोलणंसुद्धा सांगितलं होतं. आणि सगळं सांगून झाल्यावर तो म्हणाला, साहेब यात माझं आणि बस्त्याचं कुठंही नाव येता कामा नये, नाही तर ते गावकरी आमची पण अशीच वाट लावून आम्हाला नाहीसं करून टाकतील. तेव्हा आम्हाला आमच्या वाड्यासमोर उतरवा आणि तुम्ही पुढं व्हा. त्या आराचा वाडा शाळेजवळ आहे आणि तिथल्या त्या लग्न मंडपामुळं तो वाडा तुम्हाला तिथं सहज मिळेल. आता आम्ही येतो. नंतर मी आपल्याला माझ्या वाड्यावर निवांत बोलवील, पण साहेब आरा सुटता कामा नाही. तेव्हा त्या फौजदारानं मान हलवत मुंगळ्या आणि बस्त्याला त्याच्या वाड्यासमोर उतरवून त्या 2 पोलीस जीपा खालच्या मळ्याकडे वळल्या. आजी आराकाकाबद्दल गावकऱ्यांना सांगत असताना सर्वच गावकऱ्यांना आराचं फार वाईट वाटलं होतं. त्या सर्वांना त्यावेळी एकच वाटत होतं, गौरीच्या एका लहानशा अपरिपक्व वयाच्या चुकीमुळे बिचाऱ्या आराकाकांना आपलं सगळं काही गमवावं लागलं होतं. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगते, त्या गुलाबी प्रेमाच्या मोठमोठ्या व्याख्या करणाऱ्या तमाम कवी आणि लेखकांना त्यांच्या त्या गुलाबी प्रेमाच्या आविष्कारात मी ती 3 तुटलेली मुडकी त्यांना दाखवली असती तर मला खात्री आहे कधी त्या प्रेमाचा गुलाबी आविष्कार लिहिताना त्यांना प्रत्येक वेळेला ती 3 मुडकी नक्की आठवून नंतर कदाचित तो प्रेमाचा आविष्कार गाळून ते लिहितील. आमच्या रामदास काकांनी नंतर काष्ट्या रामोशाला सांगून बाभळीच्या झाडाची लाकडं आणायला आमच्या रामोशांना पेटाळलं.
नंतर तिथे 2 तिरड्या झटपट बांधल्या गेल्या. आराकाकांच्या टोमॅटोच्या शेताच्या बऱ्याच दूरवर मास्तर आणि त्याच्या आईसाठी खड्डे खणले गेले आणि हे सगळं चाललेलं असताना त्या 2 पोलीस जीप आराकाकांच्या मंडपाजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्या जीपमधनं 10-12 पोलिसांनी पटापटा उतरून सगळ्या गावकऱ्यांभोवती वेढा घातला. 4 पोलीस त्या रक्तरंजित मंडपात जाऊन इथे तिथे वाट अडवून उभे राहिले. तेव्हा तो जाडा फौजदार त्या जीपमधनं सावकाश खाली उतरून ओरडला, "कुणीही आपापल्या जागेवरनं हालायचं नाही. इथं घडलेल्या 3 खुनांची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या आरोपावरनं मी तुम्हा सगळ्यांना अटक करतोय." आणि आजीनी आपला ओठ चावत डोळे बारीक करून त्या गावकऱ्यांच्या गर्दीकडे पाहिलं तर तिथे लंगड्या किन्ना होता, पण मुंगळ्या किंवा बस्त्या नव्हता. तिने अधिकच रागानं आपला ओठ चावला होता. त्यावेळी खरं तर आजीनी सगळ्या बायका पोरांना त्यांच्या त्यांच्या वाड्याकडे जायला सांगितलं, तरी काही जण तिथे रेंगाळत होते. त्यात आमचा वाडाही आजीकरता तिथे थांबला होता. फक्त आमचा तातू गुरुजींना घेऊन वाड्याकडे गेला होता. पण नंतर त्यांना तिथे झोपवून तो सुद्धा परत आमच्या वाड्याकडे आला होता. आजीच्या सांगण्यावरनं आमच्या आया आम्हा पोरांना घेऊन निघणार तेव्हाच ती पोलिसांची धाड तिथे पडली होती. आमची आत्या आजीजवळ उभी होती आणि आम्ही पोरं तसं पोलिसांना बघून अधिक घाबरून आपापल्या आयांना घट्ट बिलगलो होतो. त्यावेळी आमचे कधी नाही ते रामदास काका आणि आजी भयंकर अस्वस्थ झाले होते. त्यात काय झालं होतं, आमच्या सगळ्यांच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. आमच्या गावातल्या तिथे थांबलेल्या काही बायका पोरांची चुकी झाली होती, तशीच आमच्या वाड्याची चुकी झाली होती. आजीने सांगितलं तेव्हाच आम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जायला हवं होतं, पण आम्ही गौरी आणि सीता काकूंच्या अंतिम संस्कारासाठी थांबलो आणि नंतर पोलिसांकडून अडकले गेलो. तो जाडा फौजदार त्या मंडपात शिरला तेव्हा तिथलं ते भयानक दृश्य बघून त्या सगळ्या पोलिसांच्या मेलेल्या थंड नजरासुद्धा चक्रावल्या होत्या. तसं पाहता आजसुद्धा ते सगळं दृश्य माझ्या नजरेसमोर येऊन माझा हात ते सगळं पुन्हा लिहिताना सारखा थबकतोय. आज त्या गोष्टीला इतकी वर्ष लोटली तरी ते भयंकर हत्याकांड आम्ही कोणीच मांजरीवाडीकर विसरलो नव्हतो, विसरूच शकत नव्हतो. आम्हा सर्व गावाला पोलिसांनी वेढा घालून जेरबंद केलं होतं आणि तो फौजदार रामकाकांना म्हणाला, "तो आरा कुठं आहे?" रामकाका म्हणाले, "ते मंडपात होते आणि जर ते तिथे नसले तर ते वाड्यात असतील." तसं आम्हा सर्वांसह तो फौजदार आणि ते पोलीस आराकाकांच्या वाड्यासमोर आले आणि ते जोरात आपल्या सगळ्या पोलिसांना ओरडून म्हणाले, "मुख्य आरोपी या वाड्यात आहे. वाड्याला वेढा घाला. आपल्या बंदुका सज्ज ठेवा." एवढं म्हणून तो पोलीस फौजदार आपल्या हातातला लाऊडस्पीकर तोंडाशी धरून ओरडला, "आरा बाहेर ये. पोलिसांचा वेढा बंदुकेसह तुझ्या वाड्याभोवती पडलाय. तेव्हा हात वर उचल, बाहेर ये. काही गडबड केलीस तर त्या क्षणी तुला गोळ्या घातल्या जातील, लक्षात ठेव." आणि तो फौजदार आणि ते पोलीस सज्ज उभे राहिले. आम्ही त्याच्या मागे उभं राहून ते सगळं बघत होतो. आम्हा सगळ्यांच्या मागे 2 पोलीस उभे होतेच. तो फौजदार लाऊडस्पीकरवरनं आराकाकांच्या नावानं बराच वेळ बोंबलत होता, पण आराकाका काही आपल्या वाड्यातनं बाहेर आले नव्हते. तेव्हा तो फौजदार पुन्हा आराकाकांच्या नावानं ओरडला आणि तेव्हाच आम्ही ते अत्यंत दुःखदायक असं दृश्य पाहिलं. आमचे फार चांगले, सज्जन, स्वतःला फार सुखी समजणारे, नेहमी आनंदी असणारे आणि स्वतःच्या भाग्याचा स्वतःच हेवा करणारे, फार समाधानी असणारे आमचे आराकाका त्या उघड्या दारात येऊन उभे राहिले. तेव्हा त्यांच्या हातात चारा कापण्याचा तो धारदार विळा होता. त्यांनी त्यांची मान अर्धी तोडून घेतली होती. तशा रक्तबंबाळ अवस्थेत देखील ते अडखळत अडखळत सीता काकूंवर येऊन पडले. तेव्हा आमची सर्व मांजरीवाडी आक्रोशाने आणि केंकाळ्यांनी भरून गेलेली होती. तो फौजदार आणि ते पोलीससुद्धा ते दृश्य बघून हादरले. त्या पोलिसांनी आराकाकांच्या वाड्याकडे रोखलेल्या बंदुका आपोआप खाली झाल्या होत्या. आम्ही सगळेजण घाबरण्यापेक्षा मोठमोठ्या दुःखानं रडत होतो. त्या अशुभ काळदिनी आमच्या आराकाकांचं संपूर्ण घराणंच नष्ट झालं होतं.
त्या सकाळीच असलेले आमचे आरा काका, सीता काकू, गौरी, रहीम मास्तर, त्यांची आई या सगळ्यांची अस्तित्व अजून तिथे पडली होती, तरी ती सर्व अस्तित्व नष्ट झालेली होती. हे सगळं सहन करणं फार भयानक होतं, कठीण होतं. आमच्या मांजरीवाडीत असं काही भयनाट्य बघायला मिळेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. नंतर आमची थोडी आपल्या घराकडे परतलेली सगळी मंडळी तिथे धावत धावत आली. त्यावेळी आमचे कधीही दुसऱ्यासाठी न रडणारे, कुचेष्टेनं सतत हसणारे आमचे किन्ना काका आणि कांता आजीसुद्धा ढसाढसा रडत होते. कदाचित त्यावेळी किन्ना काकांना आपण उगाच मुंगळ्याला सांगून लवकुशला विष घातलं ह्या पश्चात्तापानं ते रडत असतील. नंतर आलेल्या पोलिसांनी सगळे मृतदेह आपल्या ताब्यात घेतले आणि आजीनं आरा काका कसे चांगले होते, त्यानंतर ते तसे का वागले, हे सगळं तिने त्यांना सांगितलं आणि म्हणाली, फौजदार साहेब, आम्ही सगळे गावकरी फक्त लग्नाला आलो होतो. असं काही घडेल याबद्दल आम्ही काही विचार केला नव्हता. तेव्हा कधी नाही ते किन्ना काका पुढे येऊन म्हणाले, तसं साहेब, आम्ही आराला जरा वेळ देऊन नंतर पोलिसांना या हत्याकांडाबद्दल सांगणार होतो, पण तुम्ही वेळेवर आलात. तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? किन्ना काका खोटं बोलत होते, तरी नाईलाजानं आजीही त्यांना सहमती देऊन म्हणाली, आमचा एक माणूस मुंगळ्या आम्ही पोलीस स्टेशनवर पाठवला सुद्धा होता. तसे फौजदार चमकले आणि म्हणाले, म्हणजे मुंगळेरावांना आपण पोलीस स्टेशनवर पाठवलं होतं, पण ते दुसरंच काहीतरी सांगत होते. आणि रामदास काका आता जास्त ताणू नये म्हणून म्हणाले, फौजदार साहेब, आता उगाच चर्चा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आमच्या गावातल्या सगळ्यांना जाऊ द्या. त्यात स्वतः आरोपी असलेले आरासुद्धा आता नाहीत. मग तुम्ही या इथल्या खुनाबद्दल अटक कोणाला करणार? तसंच इथल्या कुठल्याही प्रेताची कुणीच विल्हेवाट लावलेली नाही आहे. मग गावकऱ्यांना तुम्ही कुठल्या गुन्ह्याबद्दल अटक करणार? रामदास काका थोडे थांबले आणि म्हणाले, फौजदार साहेब, आरा, सीतावहिनी, त्यांची गौरी एक अत्यंत सुखी आणि सभ्य कुटुंब होतं बघा. आराच्या त्या मृत्यूनं सगळं गाव रडतं आहे. तर साहेब, त्या सगळ्यांचे अंतिम संस्कार करण्याची परवानगी देऊन मृतदेह गावाच्या ताब्यात द्यावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो. नंतर रामदास काका फौजदारांना बाजूला नेऊन काहीतरी त्यांच्याबरोबर कुजबुजले आणि म्हणाले, उद्या सकाळी ती रक्कम घेऊन आमचा माणूस येईल. फौजदारानं मान हलवली आणि तो फौजदार आणि त्या पोलीस जीप आल्या तशा निघून गेल्या. आमच्या रामदास काकांनी नंतर इटा चांभाराला धीर देत गौरीचं मुंडकं, तिची पावलं शिवून घेतली. मृत आरा काकांच्या अर्ध्या तुटल्या मानेतनं तो वेळा काढून त्यांचीसुद्धा मान शिवून घेतली. त्यावेळी हे सगळं करताना इटा चांभार सतत रामदास काकांना म्हणत होता, अहो, मी असा काय पण कवा शिवला नाही आणि बघला बी नाही, मला लय भ्या वाटते. तसं नंतर माझी आजी त्या इटा चांभाराच्या भुणभुणीला वैतागून म्हणाली, अरे इटा, तू कधी शिवलं नाहीस आणि पाहिलं नाहीस, ते सगळं तू आता शिवून पाहिलंयस ना, आता गप कर की आपलं काम. त्यावेळी गौरीच्या फाटलेल्या पोटात तिची आतडी आणि तो गोलसर मांसाचा गोळा घालून तिचं ते पोटसुद्धा शिवलं गेलं. मला त्यावेळी मात्र त्या सोनसळी सुंदर गौरीचं फार वाईट वाटलं होतं. त्या सफेद आणि निस्तेज पडलेल्या अवस्थेतसुद्धा ती सुंदर दिसत होती. मला त्या क्षणी रडताना सुंदर गौरीची अनेक सुंदर रूपं आठवली. जेव्हा गौरीचे दोन्ही पाय शिवले तेव्हा कोणीतरी तिचे ते दूर पडलेले पैंजण आणून इटाजवळ दिले आणि इटाने ते पायात पुन्हा घातले. त्यावेळी त्या पैंजणांचा होणारा तो मधुर रुंझुण रुंझुण आवाज सगळ्यांच्या अंगावर काटा उभा करून गेला. नंतर रामोशांनी तो मंडप झाकून मास्तरांच्या आणि त्यांच्या आईच्या मुंडक्याचा खिमा आणि त्यांची प्रेतसुद्धा चादरीत बांधली. तेव्हाच किन्ना काका आजीला म्हणाले, आये, आता मास्तर आणि त्याची आई हिंदू झाले होते, तर त्यांना आता असं पूर्ण योग्य होईल का? आजी संतापानं म्हणाली, अरे, ह्या दोघांना पुरलं काय आणि जाळलं काय, काय फरक पडणार आहे? हा मास्तर आपल्या माथी 3 हत्यांचं पाप घेऊन नरकात बसला असेल. या मास्तरांनी आराला, त्याच्या सगळ्या कुटुंबाला खाऊन टाकलंय रे. खरं तर त्याला न पुरता कोल्ह्या कुत्र्यांना खाण्यासाठी माळरानात फेकून द्यायला हवं आहे. आम्ही बरी माणसं आहे म्हणून किन्ना त्यांना निदान पुरतोय तरी.
तरीही किन्ना तुला त्यांच्याबद्दल एवढं वाटतंय तर तू या दोघांना घेऊन जा आणि तुझ्या अंगणात अगदी चिता पेटवून त्यांचा अंतिम संस्कार कर, नाहीतर ते करायला त्या मुंगळ्याला बोलवून आण. आजीचा चढलेला पारा बघून किन्ना काका गप्पच झाले. आजी रामोशांना रागानं म्हणाली, उचला रे या दोघांना आणि तिथली चादर घेऊन या दोघांना चादरीत ठेवून त्या खड्ड्यात पुरून टाका. ते रामोशी रहीम मास्तरांचं आणि त्यांच्या आईचं धड बांधलेल्या त्या चादरी आणि त्यांच्या डोक्याचा खिमा बांधलेलं बोचकं घेऊन निघून गेले. नंतर आमच्या लवकुशला पुरलं त्या त्यांच्या गोठ्याच्या जागीच आमच्या आरा काकांना, सीता काकूंना आणि गौरीला अग्नी देण्यात आला. त्यावेळी आमच्या आनंदी आत्यानं त्या दोघींच्या अंगावर मोजकेच दागिने ठेवून बाकीचे दागिने सीता काकूंच्या मास्तरांच्या आईनं दिलेल्या दागिन्यांच्या पेटीत ठेवले आणि ते आरा काकांच्या वाड्यात सीता काकूंच्या कपाटात ठेवून त्या कपाटाच्या किल्ल्या त्या कपाटावरच ठेवून दिल्या. आरा काकांच्या कुटुंबाला अग्नी दिला तेव्हा सगळं गाव रडत होतं. मी रडता रडता माझ्या रडणाऱ्या आजीला म्हणाले, आजी आता आरा काका, सीता काकू, गौरी, लवकुश सगळेजणं एकत्र आनंदात असतील ना गं? आजी गैवरली आणि म्हणाली, होय गं सरस्वते, ती सगळीजणं आता एकत्र आनंदात असतील. तुला माहिती आहे, एखाद्याच्या दारातलं कुत्रंसुद्धा मालक मेल्यानंतर त्याच्याबरोबरच असतं, तसा आपला आरा आता आपल्या कुटुंबाबरोबर सुखी असेल. त्या क्षणी मला ते आहे मी फार सुखी आहे म्हणणारे आमचे उमदे आरा काका आठवले आणि मी हुंदके देत रडतच राहिले. आणि नंतर चितेच्या राखेबरोबर वाऱ्यावर उडून सगळं संपून गेलेलं होतं. आरा काकांच्या संपूर्ण घराण्याला त्यावेळी अग्नी दिला गेला आणि त्याचं हसतं खेळतं घर आता स्मशान होऊन संपून गेलं होतं. खरोखर दैवाची लीलाच वेगळी असते. दैव जाणिले कुणी. आरा काकांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं सगळं क्रियाकर्म आटोपून जो तो आपापल्या घरी गेला तेव्हा आम्हीसुद्धा आमच्या वाड्याकडे परत आलो. आम्ही वाड्यात आल्या आल्या आमचे रामदास काका संतापानं आजीला म्हणाले, आई तू उद्या त्या मुंगळ्याबद्दल गाव बैठक बोलव, त्याच्या वागण्याचा जाब विचारून त्यांना सरळ इथून हाकलून दे. आजी शांतपणे म्हणाली, हे बघ रामदास, तसा तो धनगर आपल्या गावचा नाही. परके वागतील तसा तो वागलाय. आणि त्या बेवारशी धनगरासाठी खोतांनी गाव बैठक बसवली तर आपोआप तो आपल्यातलाच एक आहे असं सगळ्यांना आणि स्वतः त्याला वाटेल. लेकरा रस्त्यावरची कुत्री भुंकत राहतात तसा तो धनगर. जर त्या धनगरासाठी आपण गाव बैठक बसवली तर आपण त्याला महत्त्व देतोय असं होईल ना. त्यापेक्षा तुम्ही त्याच्या वाड्यावर जा, त्याला जाब विचारा. माझ्या आजीचं हे म्हणणं सगळ्यांना पटलं. लगेच माझे बाबा, सगळे काका, दौलती काका, लिंबोण्या काका, राम काका, सदप्पा आणि जैता काका देखील हातात काठ्या घेऊन मुंगळ्याच्या वाड्याकडे निघाले. तेव्हा आजी त्या सगळ्यांना थांबून म्हणाली, तुम्ही लंगड्या किन्नाला सुद्धा घेऊन जा, म्हणजे मुंगळ्या आणखीन ठेचला जाईल. मला नाही वाटत तो तुमच्याबरोबर तिथे येईल. तसे दौलती काका म्हणाले, अगं का नाही येणार आहे तो, मी त्याला बखोट्याला धरून घेऊन जाईन. त्यानंतर ते सगळेजण अगोदर किन्ना काकांच्या वाड्यावर गेले. तेव्हा ते आणि कांता आजी गोड शेव खात गप्पा गोष्टी करत म्हणजे आरा काकांबद्दल बोलत बसले होते. किन्ना काकांनी बघितलं आमची ती सगळी मंडळी हातात काठ्या घेऊन त्यांच्या वाड्याकडे येत आहेत, तसे ते एकदम चर्रकले. त्यांना कळे ना ही मंडळी अशी काठ्या वगैरे घेऊन त्यांच्याकडे काय येत आहेत. ते कांता आजी एकदम उठून उभे राहिले. आलेल्या मंडळींना कांता आजी म्हणाली, अरे अरे काय झालं, तुम्ही एकदम काठ्या बिठ्या घेऊन माझ्या वाड्यावर का आला. त्यावेळी किन्ना काका आपल्या आईच्या मागे उभे राहिले होते. ती मंडळी मुंगळ्याच्या वाड्यावर जाण्यासाठी आपल्याला बोलवायला आली आहेत हे समजताच किन्ना काका सुटकेचा निश्वास टाकून चटकन पुढे येत म्हणाले, अरे तुम्हा सर्वांना असं काठ्या घेऊन माझ्या वाड्यावर येताना बघून मी जाम घाबरलो. मला आता फार लागली आहे, तेव्हा तुम्ही पुढे व्हा, मी डबकं घेऊन रानात जाऊन येतो. आणि ते कुणी काही बोलण्यापूर्वी आत निघूनही गेले. तेव्हा सगळ्यांनाच कळलं की ते काही येणार नाहीत. रामदास काका म्हणाले, आता किन्ना करता थांबण्यात काही अर्थ नाही, आपण गेल्याशिवाय तो रानातून परतच येणार नाही. हे ऐकलं आणि कांता आजी एकदम म्हणाल्या, तो आला की मी त्याला लगेच पाठवते, मग तर झालं. रामदास काका ताडकन म्हणाले, आये राहू दे,
तुला माहिती आहे किन्नाचा मुंगळ्या चांगला मित्र आहे. मित्राला जाब विचारायला तो कसा येईल? आम्ही येतो. कांताआजी काहीही बोलल्या नाहीत. आमची मंडळी जेव्हा मुंगळ्याच्या वाड्यावर पोचली तेव्हा काळूराम त्यांना अडवायला पुढे आला होता, पण इतकी मंडळी बघून तो गप्प उभा राहिला. रामदास काकांनी जोरात मुंगळ्याला हाकारलं आणि मुंगळ्याला जाणवलं आपण पोलिसांना आराबद्दल सांगितलंय हे मांजरीवाडीला कळलं. तसा तो बस्त्याला म्हणाला, बा तुम्ही जाऊन शान काय ते बघा. आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून रुही आश्चर्यानं म्हणाली, अहो काय झालं आणि तुम्ही कशापायी बाहेर जात नाही सा? जाऊन शान बघा, तुम्हासने रामदास दादा कशापायी हाका मारत्यात, नाही तर म्या जा तू. मुंगळ्या तिला रागानं म्हणाला, रुया तू चुली मोरं जा आणि बाहेर यायचं नाही. रुयाच्या लगेच लक्षात आलं की आपल्या नवऱ्यानं काहीतरी भानगड केली आहे, पण ती काही बोलली नाही. ती दाराड उभी राहून बाहेरचं बोलणं ऐकायला लागली. तेव्हाच बस्त्या बाहेर येऊन म्हणाला, मुंगळ्या काय कामासाठी सोलापूरला गेला आहे, उद्या येणार आहे, त्याच्याकडं काय काम आहे का? आमचे दौलती काका जोरात ओरडून म्हणाले, धनगरा आम्हाला माहिती आहे तो आत लपून बसला आहे. त्या भडव्याला म्हण तो बाहेरचा आहे, गावाच्या बाहेर राहा. गावाच्या भानगडीत जर त्यांनी पुन्हा नाक खुपसलं तर हा माझ्या हातात दांडा आहे, तो मी त्याच्या खाली घालून तोंडातनं बाहेर काढेन. आणि त्याला सांग जर पुन्हा असं काही केलं तर तुमचा वाडा पेटवून आम्ही तुम्हाला बाहेर काढू. बस्त्या भाबडेपणानं म्हणाला, अहो पण तुम्ही कशापायी आलाय त्यो मला सांगा. तसे दौलती काका जास्तच भडकले आणि म्हणाले, धनगररा तुला चांगलं माहिती आम्ही कशाबद्दल बोलतोय. तरी तुला माहिती नसेल तर सांगतो. आमच्या सातमाईंच्या आराबद्दल गावाबाहेर कोणाला कळू द्यायचं नाही, या प्रकरणात पोलिसांना आणायचं नाही असं सगळ्यांना सांगितलं होतं. तरी या मुंगळ्यानं शिरगुप्पीला जाऊन पोलिसांना सगळं सांगून पोलिसांना इथे पाठवलं हे आम्हाला कळलं आहे. बस्त्या म्हणाला, अहो मुंगळ्या तर सोलापूरला गेला आहे. आता मात्र रामदास काका संतापले आणि म्हणाले, तू धनगरा गप्प बस. तुझ्या वाड्यात बायका पोरं आहेत म्हणून आम्ही तुझ्या वाड्यात शिरत नाही, पण पुन्हा जर असं झालं तर त्याला वाड्याबाहेर काढून आमचा इंगा दाखवू. आणि नंतर आमची मंडळी मुंगळ्याला बस्त्याकडे अशी तंबी देऊन निघून गेली. रोही मुंगळ्यावर एवढी भडकली होती की ती म्हणाली, अहो जर तुम्हाला इथं नीट राहायचं असेल तर राहावा, आणि नसेलच राहायचं तर तुम्ही सोलापूरला जाऊन राहावा. गावात राहायचं तर गावाला धरून राहायला लागतं. उद्या गावानं इथे येऊन आम्हा सगळ्यांना काही केलं तर बाहेर अगदी शिरगुप्पीला सुद्धा आपल्याबद्दल कुणाला काही कळणार नाही, लक्षात ठेवा. त्यावेळी मात्र मुंगळ्या थोडा विचारात पडला. माझ्या आजीला आमच्या आराकाकांचं विलक्षण दुःख झालं होतं. आपला एक चांगला मोठा मुलगा गेला असं तिला सतत वाटत होतं. आमचा वाडा आता एरली काकूंसारखाच आराकाका काकूंसाठी रडत होता आणि रडताना मला अचानक वाटलं की ती मास्तरांची दहीसरची फातिमा मावशी आता मास्तरांची, त्यांच्या आईची आणि गौरीची कदाचित वाट बघत राहिली असेल, पण त्यांना माहीतच नसेल की त्यांच्यापैकी आता कोणी कधीच परत येणार नाही. त्या विचाराने मी आराकाका काकूंसाठी रडायचं सोडून मास्तर आणि मास्तरच्या आईसाठी रडायला लागले. नंतर भानावर येऊन मी कोणासाठी रडतीये हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी एकदम आराकाकांची क्षमा मागून त्यांच्यासाठी रडायला लागले. आमचे किन्ना काका त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या वाड्याच्या मागच्या बाभळीच्या रानातनं सरळ मुंगळ्याच्या वाड्यात गेले. तेव्हा रुही मुंगळ्याशी भांडत होती. आणि जेव्हा बस्त्यानं येऊन मुंगळ्याला सांगितलं की किन्ना भेटायला आलेत, तसं रुहीच्या चिडण्याकडे लक्ष न देता मुंगळ्या बाहेर गेला. त्यावेळेपर्यंत आराकाका गेलेत हे त्याच्या वाड्यात कुणाला, स्वतः मुंगळ्याला सुद्धा माहिती नव्हतं. किन्ना काकांनी त्यांना सगळं सांगितल्यावर मुंगळ्याच्या वाड्यातल्या सगळ्यांना धक्का बसला. मुंगळ्याला तर वाटत होतं कदाचित आराला फौजदारानं यवानं पकडून नेलं असेल, पण आता हे भलतंच ऐकत होता तो. त्यांनी पटकन किन्ना काकांना विचारलं की किन्ना, आता आराची जमीन, वाडा, गुरंढोरं याचं काय? किन्ना काका म्हणाले, ते आता सगळं सातमाईंचा वाडा बघेल आणि सातमाईंचा वाडा जो निर्णय घेईल तो गाव मान्य करेल. ह्यावेळी किन्ना काकांनी मुंगळ्याच्या हातात त्यांच्या खालच्या उतारावरच्या बाभळीच्या एका रानाची कागदपत्र दिली आणि म्हणाले, हे तुझ्या कामाबद्दलचं बक्षीस आहे मुंगळ्या. तेव्हा त्यांना असंही वाटलं की आपण उगाचच हा सगळा खटाटोप करून आपलं हे एक बाभळीचं रान मुंगळ्याच्या घशात घातलं. मुंगळ्या ती कागदपत्र घेत म्हणाला,
किन्ना तुला वाटत असेल ना हा खाटाटोप आपण उगाच केला, तर गड्या घाबरू नको, मी तुला या तुझ्या बाबळीच्या रानाचे पैसे देणार आहे. तसंच आराच्या जमिनीबाबत सातमाईची डोकरी काय म्हणती ते मला हेतं येऊन सांग. आणि मुंगळ्यानं आपल्या खोलीतून बरेच रुपये आणून किन्ना काकांना दिले. ते त्या बाबळीच्या रानाच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त होते. ते बघून किन्ना काका बरं म्हणून खुशीनं हसत आपल्या वाड्याकडे गेले. तेव्हा मुंगळ्या आपल्या हद्दीत शिरला आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. हे प्रकरण संपेल उद्या, त्यामुळे ऐकूयात उद्या या प्रकरणाचा शेवटचा भाग. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.